ठाणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर. ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आवश्यक असलेली अंतिम प्रभाग रचना प्रशासनाने जाहीर केली आहे. प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात 269 तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी लोकमान्य नगर प्रभाग क्रमांक 6, पवारनगर प्रभाग क्रमांक 5 वगळता उर्वरित प्रभागांची रचना जैसे थेच ठेवण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. नगरविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या या रचनेनुसार एकूण 33 प्रभागांमधून 131 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. नगरसेवक किंवा प्रभाग संख्येत बदल झाला नसला तरी दिवा परिसरात मात्र एक नगरसेवक वाढल्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 22 ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. नागरिकांच्या हरकती आणि सूचना स्वीकृत करून त्यावर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती. नगरविकास विभागाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी संजय शेठी यांच्या उपस्थितीत ही सुनावणी घेण्यात आली होती. प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून सेठी यांनी त्यांचा अभिप्राय नमूद केला होता. सेठी यांनी दिलेल्या अभिप्रायांच्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करून प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पालिकेने अंतिम प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. हा प्रस्ताव तपासून नगरविकास विभागाने तो राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केला होता. त्यास निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर रोजी अंतिम मंजुरी दिली. आता अंतिम प्रभाग रचनेवर कोणतीही हरकत, सूचना किंवा त्या अनुषंगाने सुनावणी नियमानुसार घेण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.